हाय हॅलो नमस्कार, मी पूजा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. कसे आहात सर्व? होप सर्व मस्त आणि मजेत असतील. तर आज इव्हनिंगला ब्लॉग चालू केला, डायरेक्ट मॉर्निंगला ब्लॉग नाही चालू केला. आज रात्रभर ऋतूने झोपून दिलं नाही आहे. काल तिला खूप खोकला येत होता, त्याच्यामुळे ती सारखी रडत रडत उठत होती. मग ती आणि मी आता परत दुपारी व्यवस्थितपणे झोपलो. आता मग आता कुठे जाऊन जरा फ्रेश वाटतंय. आणि ही बसली आहे इकडे बाहेर. रुदू ही बघा काय करते, काय करते. काय करते तू? तुला खोकू झाला? इकडे बघ, तुला खोकला झाला? हा, तुला खोकला झालाय. खूप परेशान झाली होती ती रात्रभर. रुदो काय बेटा, काय ओवी आली आहे. ओवी फ्रेश होते. इकडे आई बसल्यात बाहेर आणि मी पण आता ऋतूला थोडंसं फिरवते. आई काय करताय? बसली आहे. नमस्कार करा. नमस्कार नमस्कार. झाला चहा पाणी? हा झालाच आहे. आता तुम्हाला दाखवते आमच्या झाडाला कसे फुलं आलेत मस्त. हे बघा, सगळे फुलं तोडून टाकतात त्यातले. आमच्या इथे एकही फुलं ठेवत नाही, सर्व तोडून टाकतात. तरी पण मस्त आले ते बघा. इकडे येल्लो वाले पण आहेत. आणि ऋतूच्या इकडे पानं तोडायचं काम चाललंय. बदमाशपुरीचं पानं तोडते ती. हा है ना बिटू, काय करते तू? फिरू फिरू करत आहे. फिलू फिलू करत आहे तू. मस्त झाडांना पाणी टाकलं. आता आता थोडंच बघा आमची कशी मस्त झाली आहे ना. तुळस पण मस्त झाली आहे. आता बसते बुधू आमची गाडीवर. डॅडूच्या गाडीवर बसते. बस, हे बघा कुठे बसली तू? हे बघ इकडे बघ. ए पोरी, ए पोरी खेळते मस्त. टिट्टू आहे टिट्टू. ऋतू आता जरा तिला संध्याकाळी कुठे बरं वाटायला लागलंय झोपून उठल्यावर. नाहीतर नुसती किरकिर किरकिर करत होती. ए पोरी, ओविया मस्त फ्रेश वगैरे झाली आता स्कूलमधून आल्यावर. हे बघा ओविया, ये ना. तिचे खूप हे राहते, नाटक राहते. नाटक पोरगी बे, नाटकबाज. हे असंच करायचंय, ते तसंच करायचंय. तिला सर्व परफेक्ट लागतं. थोडं जरी चुकीचं झालं का तिचा मूड लगेच स्विंग होतो. प्रत्येक गोष्ट आम्हाला मनासारखी लागते. ही बघा आली. हे असं असतं. नको विया, ती मारेल तुला बेटा. हे बदमाशी आहे, तिला ऐकत नाही. पडशील. ती ऐकत नाही बिलकुल. तिला छोटी आहे पण तिच्यावर दादागिरी करते. दिमाग खराब करून
रिबीन काढून टाकली तिची. बघितलं असं असतं घरी आलं ना की असं चालू होतं दोघींचं. उभ्या मारू नको बेटा तिला, ती लहान आहे. भांडणं बघा दोघींची, भांडणं कशी करतात भांडणं ते बघा, ते बघा. असे भांडणं असतात दिवसभर. आता शाळा आहे म्हणून, नाहीतर घरी असल्यावर असंच असतं दिवसभर. ही पण काय टिमणी, ही 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 काय कमी नाहीये. ही खूप मासूम दिसते आणि खूप बदमाश आहे. केस धरते तिला आणि मारते चांगली. आणि बिचारी माझी ओव्या. दिवाबत्ती वगैरे करून झाली आता. म्हटलं ऋतू खेळते तोपर्यंत स्वयंपाक पण करून घेते पटकन. वरण भाताचा कुकर लावायला घेतलाय. वरण भात आणि चवळीची भाजी, पालेभाजीवाली चवळी आहे ही. तुम्ही खाल्ली का कधी? मला कमेंट करून सांगा, दाखवते तुम्हाला मी. डाळ स्वच्छ धुवून घेते पहिले, वरण भाताचं कुकर लावते, म्हणजे ऋतूला पण आज वरण भात बरोबर. अशी वाली ही चवळी असते, ही पालेभाजीवाली चवळीची भाजी आहे. खूप छान लागते ही. याच्यात लसूण मस्त ठेचून टाकायचा, कांदा आणि मिरची. खूप छान लागते ही चवळीची भाजी. तुम्ही खाल्ली का मला कधी कमेंट करून सांगा. आमच्या इथे एक आजी येतात ना, त्यांच्या म्हणजे शेतामध्ये होते ही भाजी, तर त्या शेतातून आणतात जुड्या बांधून. तर मग त्यांच्याकडून मी ही काल घेतली होती. म्हटलं मग फ्रेश फ्रेश आहे तर आज लगेच बनवून टाकावं, म्हणून मग लगेच. आणि वरण भात आणि भाजी खूप छान लागते. रोज भाजीला काय बनवायचं याचं टेन्शन असतं. सकाळ झाली की भाजीला काय बनवायचं, संध्याकाळ झाली की भाजीला काय बनवायचं. त्यामध्ये ओवियाचं असतं, मम्मा ही भाजी नको, मम्मा मला ती भाजी नको, मला हे बनवून दे. मग तिला काहीतरी बनवून द्या वेगळं. मग एखाद्या वेळेस जर वांग्याची वगैरे भाजी असेल तर मग ते मी पण खात नाही वांग, मग दुसरी भाजी बनवा. मी मोजक्याच भाज्या खाते, सर्व भाज्या नाही आवडत मला पहिल्यापासूनच. मम्मीच्या घरी असल्यापासून मी नाही खात सर्व भाज्या. आमच्या ठराविक बऱ्याच भाज्या असायच्या फक्त, त्याच खाणार. अजूनपर्यंत मला भाज्या खायची सवय झाली नाही. म्हणजे मोजक्या मोजक्या भाज्या आहेत ना, त्याच खाते मी. असा आहे विषय. मग परत घरात डबल डबल बनवणं होतच, म्हणून मग सर्वांनी एकच खाल्लं की छान वाटतं. चालेल. त्याच्यात आमच्या ऋतूसाठी वरण भात लावावा लागतो आम्हाला. प्रकार आहे. ओविया गेली आहे तिकडे कुठेतरी. त्या साडीमध्ये एक बाई आली होती, आमच्या शाळेतली आहे. त्यांच्या घरी काहीतरी पूजा आहे तर तिथे गेली आहे ती जेवायला. ती आता तिकडून जेवून येईल म्हटल्यावर घरी काय ते जेवणार नाही. असा आहे तिचा विषय. ओवियाचा विषय हाड आहे, हाड. बघितलं ना, त्याच्याहून जास्त विषय तर ऋतूचा होणार आहे थोडे दिवसांनी, कारण ती जास्त बदमाश आहे तिच्यापेक्षा. आहे ती खूप जास्त मस्ती करते, खूप जास्त.
होती. कुकर गावठीवाल्या टमाटरला हे असं असतं ना, तेच खूप छान लागतात गावठी टमाटरच. ते निघत पण नाहीये माझ्याकडून. टाकते डायरेक्ट. सिंपल वरण भात असेल तर खूप मस्त जेवण जातं. वरण भाताची सर कोणत्याच जेवणाला येणार नाही. तर लावते पहिले कुकर आणि मग घालते भाजी. असा विषय आहे आमच्या घरच्या जेवणाचा. पोरांसाठी वेगळं बनवा, कोणती भाजी नाही खाल्ली तर त्यांच्या मम्मासाठी पण वेगळं बनवावं लागतं. विषय आता कुकर लावून झाला. आता भाजी स्वच्छ धुवून घेते पहिले. ही डायरेक्ट शेतातली भाजी आहे ना, याच्यासारखे याच्यात माती बिलकुल नाही भेटणार तुम्हाला. पूर्ण स्वच्छ, तुम्ही किती पण फर्स्ट टाइमच जरी धुतली ना तरी पूर्ण स्वच्छ पाणी येतं याचं. डायरेक्ट शेतातून आलेली भाजी आहे. आपल्याकडचे कसे मेथीचे जुड्या वगैरे येतात त्याच्यात खूप जास्त माती असते, याच्यात तसं तुम्हाला दिसणारच नाही. तुमच्या इथे भेटली ना कुठे तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा, खाऊन बघा. मेथीच्या भाजीसारखीच बनवायची ही. तुम्ही मेथीच्या भाजीचे जे टाकता ना तेच करायचं. पूर्ण स्वच्छ भाजी निघते. जेवण बनवायला मला खूप जास्त कंटाळा येतो. मला बिलकुल इंटरेस्ट नाही वाटत जेवण बनवण्यात. तुम्हाला आवडतं का जेवण बनवायला? पण आपल्या घरच्यांसाठी आपल्याला बनवावंच लागतं ना. घरचे खाणार काय आपण जर बनवलं नाही तर. त्याच्यामुळे इच्छा असू दे नसू दे बनवावंच लागतं. असाही विषय. पण बऱ्याच जणांना आवडतं जेवण बनवायला. काय काय जणांना इंटरेस्ट असते वेगवेगळ्या रेसिपी बनवण्यात. हे तसं मला आहे इंटरेस्ट, पण तेवढा जास्त नाही. कंटाळा येतो मला. असा विषय माझा. चला मग आता मी वरण भाताचा कुकर तर लावलाय. डाळीला फोडणी वगैरे देते, भाजी घालते आणि मग जेवण करून आजचा दिवस एंड करूया. असा होता आमचा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला रोज बघायला भेटतील. चला बाय.